IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण MST CET 2025साठी स्टडी प्लॅन कसा असायला पाहिजे, शेवटच्या दिवसामध्ये काय करायला पाहिजे, ते आज आपण बघणार आहोत. किंवा हाऊ टू स्कोर गुड मार्क्स इन MST CET. तर हे चांगले मार्क्स कशासाठी पाहिजे आहेत, तर चांगलं कॉलेज आपल्याला मिळायला पाहिजे किंवा चांगली ब्रांच किंवा आपल्याला जी ब्रांच हवी आहे किंवा जे कॉलेज हवं आहे ते आपल्याला मिळायचं असेल तर आपल्याला चांगला स्कोर MST CETमध्ये यायला पाहिजे किंवा आपल्याला COEP, VJTI अशा चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल किंवा त्या कॉलेजमध्ये आपल्याला पाहिजे ती ब्रँच मिळायला पाहिजे असं वाटत असेल तर आपल्याला MST CETमध्ये चांगला स्कोर मिळवणं गरजेचं आहे. तर यासाठी काय करायला पाहिजे, तर आपले जे काही शॉर्ट नोट्स आहेत, ज्यांचे शॉर्ट नोट्स रेडी नाही आहेत त्यांनी शॉर्ट नोट्स कंप्लीट करायचे आहेत. केमिस्ट्रीमध्ये 11वीचे 10 चॅप्टर आहेत आणि 12वीचे 16 चॅप्टर आहेत, असे 26 चॅप्टर आहेत. तर ह्या 26 चॅप्टरचे शॉर्ट नोट्स आपल्याकडे रेडी पाहिजेत. फिजिक्सचे देखील 26 चॅप्टर्स आहेत टोटल, तर त्याचे शॉर्ट नोट्स आपल्याकडे तयार पाहिजेत. मॅथ्समध्ये देखील 26 चॅप्टर्स आहेत आणि ज्यांचं बायोलॉजी आहे, बायोलॉजीमध्ये 15 चॅप्टर 12वीचे आहेत आणि 4 चॅप्टर 11वीचे आहेत, असे 19 चॅप्टर्स आहेत. तर ह्या सर्व सब्जेक्टचे शॉर्ट नोट्स आपल्याकडे तयार पाहिजेत. जर 11वीचे नसतील तर कमीत कमी 12वीचे शॉर्ट नोट्स आपल्याकडे तयार असायला हवेत. तर ज्यांचे नसतील त्यांनी शॉर्ट नोट्स कंप्लीट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्या शॉर्ट नोट्सची रिव्हिजन करायची आहे. आता आपल्याला रिव्हिजन पुस्तकामधनं नाही करायची, तर आपल्याला रिव्हिजन शॉर्ट नोट्सवरून करायची आहे. तर केमिस्ट्रीचा सब्जेक्ट असेल तर जवळपास 2 तासामध्ये आपली रिव्हिजन जी आहे ते कंप्लीट व्हायला पाहिजे. फिजिक्स आहे, नियर अबाउट 3 आवर्समध्ये आपलं रिव्हिजन जे आहे ते कंप्लीट व्हायला पाहिजे. मॅथ्स असेल 3 तास आपल्याला लागू शकतात रिव्हिजनसाठी आणि ज्या मुलांचं PCB ग्रुप आहे, बायोलॉजीसाठी त्यांना एक जवळपास 3 तासाची रिव्हिजन सफिशियंट आहे. तर आपल्याला ही रिव्हिजन कंप्लीट करता यायला पाहिजे. तर हे रिव्हिजन झाल्यानंतर बऱ्याचशा मुलांना समजत नाही की टेस्ट पेपर किंवा मॉक टेस्ट कधी द्यायचे. मॉक टेस्ट हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण MST CETमध्ये स्पीड आणि ॲक्युरसी खूप महत्त्वाची आहे. आपल्याला स्पीड असेल सॉल्व करायची तरच आपला पेपर कंप्लीट होईल आणि आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात. जर आपल्याकडे स्पीड नसेल तर आपण खूप अभ्यास केलेला आहे तरी आपल्याला जर वेळ मिळाला नाही एक्झाममध्ये तर ते काही कामाचं नाही आहे. त्यामुळं स्पीड खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आपल्याला मॉक टेस्ट किंवा टेस्ट पेपर सॉल्व करायची प्रॅक्टिस हे करावीच लागणार आहे. समजा PCM ग्रुप आहे तर ह्याची डेट ऑफ एक्झामिनेशन जी आहे ते 19 एप्रिलला स्टार्ट होणार आहे. समजा आजची डेट समजा आपण ॲझ्युम करूया 17 मार्च आहे, तर आपल्याला जवळपास 30 दिवसाचा अजूनही वेळ आहे. तर ह्या 30 दिवसामध्ये समजा आपला जर अभ्यास झालेला असेल, शॉर्ट नोट्स तयार असतील, तर आपल्याला रिव्हिजन करण्यासाठी मॅक्झिमम 1 दिवस लागेल आणि मग नंतर आपण टेस्ट पेपर सॉल्व करायला चालू करायचं आहे. परंतु ज्यांचा अभ्यास झालेला नाही आहे, ते काही आणखी दिवस घेऊ शकतात आपले शॉर्ट नोट्स कंप्लीट करण्यासाठी किंवा काही चॅप्टर राहिलेले असतील तर ते कंप्लीट करण्यासाठी थोडासा वेळ घेऊ शकतात. तर तुम्ही 1 दिवस घ्या किंवा 5 दिवस, 10 दिवस, मॅक्झिमम 20 दिवस आपण वेळ घेऊ शकतो. त्यानंतर शेवटचे जे 10 दिवस आहेत, ते कमीत कमी 10 पेपर आपल्याला ह्या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. म्हणजे दररोज आपल्याला 1 पेपर सॉल्व करायचा आहे. तर असे 10 दिवस आपण पेपर सॉल्विंगसाठी ठेवायचे आहेत. तर हे कमीत कमी आहेत. ज्यांचा अभ्यास झालेला आहे ते जास्तीत जास्त पेपर सॉल्व करायला देऊ शकतात. सपोज आपला PCB ग्रुप आहे तर त्याची एक्झामिनेशन डेट जी आहे ते 9 एप्रिल आहे. समजा आजची डेट 17 एप्रिल आहे, तर आपल्याकडे जवळपास 20 दिवस अवेलेबल आहेत. तर आपल्याला रिव्हिजन करण्यासाठी किंवा शॉर्ट नोट बनवण्यासाठी आपण मिनिमम 1 ते मॅक्झिमम 10 दिवस आपण घेऊ शकता आणि उरलेले 10 दिवस पेपर सॉल्विंगसाठी आपण देऊ शकता. तर हे पेपर कुठले सॉल्व करायचे? आपण जर एखाद्या टेस्ट सिरीज वगैरे लावली असेल तर तिथले मॉक टेस्ट द्या किंवा आपल्याकडे काही मॉक टेस्टचे पेपर असतील तर ते पेपर तुम्ही सॉल्व करू शकता किंवा मागच्या वर्षीचे 2024मध्ये जी MST CETची जी एक्झाम झालेली आहे, त्या एक्झामचे पेपर्स तुम्ही मॉक टेस्ट म्हणून देऊ शकता.
तर MST-CETची जी एक्झाम आहे जवळपास 5 ते 6 दिवस चालते आणि दररोज 2 पेपर होतात ह्याचे. तर त्यामुळं नियर अबाउट 10 ते 12 पेपर 2024चे आपल्याला मिळतील. तर असे पेपर आपल्याला घ्यायचे आहेत आणि तेच मॉक टेस्ट म्हणून सोडवायचे आहेत. तर ह्यामध्ये टायमिंग काय असायला पाहिजे किंवा आपली जी फायनल एक्झाम आहे ती 2 शिफ्टमध्ये होते. मॉर्निंग शिफ्ट 9 ते 12 मध्ये होते. आफ्टरनून शिफ्ट 2 ते 5 ह्या वेळेमध्ये होते. आपलं हॉल तिकीट आल्यानंतर आपल्याला समजणार आहे की आपली एक्झामचा टायमिंग काय आहे. जर आपली एक्झाम मॉर्निंग शिफ्टमध्ये आहे तर आपल्याला टेस्ट पेपर मॉर्निंग शिफ्टमध्येच सॉल्व्ह करायचे आहेत. आपली एक्झाम आफ्टरनून शिफ्टमध्ये आहे तर आपल्याला आफ्टरनून शिफ्टमध्येच ही मॉक टेस्ट द्यायची आहे. आता आपल्याला माहिती नाही कारण अजून हॉल तिकीट आलेलं नाही, त्यामुळं आपल्याला जर माहिती नाही कधी एक्झाम आहे किंवा कुठल्या शिफ्टमध्ये आहे, तर आपण काही पेपर मॉर्निंग शिफ्टमध्ये द्या आणि काही पेपर आफ्टरनून शिफ्टमध्ये द्या. तर समजा आपण ॲझ्युम करूया की आपली मॉर्निंग शिफ्टमध्ये एक्झाम आहे. तर ही एक्झाम जी आहे ते 3 तासाची आहे. यामध्ये 2 पेपर्स आहेत. पेपर 1 जो आहे तो 90 मिनिटाचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला केमिस्ट्री आणि फिजिक्स हे सॉल्व्ह करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन्स मिळणार आहेत आणि आपल्याला वेळ जो आहे तो 90 मिनिटाचा आहे. म्हणजे एका क्वेश्चनला 1 मिनिटापेक्षा देखील कमी वेळ ह्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं आपल्याकडे ॲक्युरेसी आणि स्पीड खूप महत्त्वाची आहे. पेपर 2 जो आहे तो देखील 90 मिनिटाचा आहे. ज्यांचा PCM ग्रुप आहे त्यांचा मॅथ्स असेल, ज्यांचा PCB ग्रुप आहे त्यांचा बायोलॉजीचा पेपर असेल. मॅथ्समध्ये 50 क्वेश्चन्स आहेत आणि 90 मिनिटाचा वेळ आहे. म्हणजे एका क्वेश्चनला जवळपास 2 मिनिट किंवा त्यापेक्षा थोडासा कमीच वेळ आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार आहे. ज्यांचं बायोलॉजी आहे त्यासाठी 100 क्वेश्चन्स आहेत आणि वेळ जो आहे तो 90 मिनिटचा आहे. तर आपल्याला असा हा मॉक टेस्ट द्यायचा टायमिंग जो आहे तो फिक्स करायचा आहे. तर आपण मॉर्निंग शिफ्टमध्ये आपला फायनल पेपर असेल असा ॲझ्युम करून हा टाईम टेबल जो आहे तो बनवत आहोत. तर आपला डेली शेड्यूल कसा असायला पाहिजे? सकाळी किती वाजता उठायला पाहिजे? समजा उद्या आपली एक्झाम आहे MST-CETची, तर तुम्ही किती वाजता उठाल? तर तेच टायमिंग आपल्याला आजपासून फॉलो करायचं आहे. आपल्याला जर वाटतंय उद्या एक्झाम आहे तर मी सकाळी 5 किंवा 6 वाजता उठेन, तर आपल्याला आजपासूनच हे टायमिंग फॉलो करायचं आहे. आपल्याला आजपासूनच सकाळी 5 किंवा 6 वाजता उठायचं आहे. तर आपल्याला सकाळी आपण समजा 6 वाजता उठलात, तर आपल्याला जवळपास 2 तास सकाळचा स्टडी करण्यासाठी मिळेल. त्यानंतर 9 वाजता आपण ॲझ्युम करतोय की आपला जो फायनल एक्झाम आहे तो मॉर्निंग शिफ्टमध्ये आहे. त्यामुळं टेस्ट पेपर किंवा मॉक टेस्ट जो आहे तो आपण सकाळी 9 ते 12 ह्या टायमिंगमध्ये देणार आहे. त्यानंतर 1 तासाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि आपण जो काही टेस्ट पेपर सॉल्व्ह केलेला आहे, तो टेस्ट पेपरचं ॲनालिसिस करायचं आहे किंवा त्याचे किती मार्क्स आपल्याला मिळतात, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ते सर्व कसं करायचं पुढे मी एका स्लाईडमध्ये पुढे सांगणार आहे. त्यानंतर जे काही क्वेश्चन रॉंग झालेले आहेत, ते सर्व रॉंग क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला परत सॉल्व्ह करायचे आहेत. आपल्याकडे मागच्या वर्षीचा पेपर आहे, तर त्याचं सोल्युशन देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. तर ते सोल्युशन बघायचं आहे आणि आपल्याला ते क्वेश्चन परत सॉल्व्ह करायचे आहेत. तर ह्याच्यासाठी आपल्याला 2 ते 3 तास लागू शकतात. त्यानंतर परत 1 तासाचा ब्रेक घ्यायचा आहे 5 ते 6 आणि परत हे रॉंग झालेले क्वेश्चन सोल्युशन न बघता परत एकदा आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर आपण हे दुसऱ्या वेळेस सॉल्व्ह करत असल्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी 1 ते 2 तासामध्ये हे क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करता येतील. तर असा हा आपल्याला डेली शेड्यूल पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि तो पेपरची ॲनालिसिस करायचं आहे. बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते पेपर सॉल्वच करत नाहीत, मॉक टेस्ट देतच नाहीत. जे मुलं मॉक टेस्ट देणार नाहीत त्यांना चांगला स्कोर येणार नाही. काही विद्यार्थी मॉक टेस्ट देतात किंवा टेस्ट देतात, परंतु त्या टेस्टचं ॲनालिसिस करत नाहीत. तर त्या टेस्टचा काहीही उपयोग नाही. तुम्ही त्या टेस्टचं ॲनालिसिस करत असाल तरच उपयोग आहे. त्यामुळं आपण एक पेपर सॉल्व्ह करण्यासाठी 1 दिवस देणार आहोत आणि त्या टेस्ट पेपरचं ॲनालिसिस कसं करायचं ते आपण पुढे बघणार आहोत. तर समजा डे 1 आहे. शॉर्ट नोट्स तयार आहेत, रिव्हिजन केलेली आहे आणि आता आपल्याला टेस्ट पेपर द्यायला चालू करायचं आहे.
तर ज्या दिवशी आपण टेस्ट पेपर द्यायला चालू करणार आहे तो आपला डे 1 आहे. सकाळी आपल्याला 6 वाजता उठायचं आहे. टेस्ट पेपर सॉल्व्हिंगचा एक फॉर्मॅट आहे. अशा पद्धतीचा फॉर्मॅट आपल्या नोटबुकमध्ये किंवा पेपरवरती तयार करून ठेवायचा आहे. केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल किंवा मॅथ्स असेल तर ह्यासाठी 50 क्वेश्चन्स आहेत. तर आपल्याला हे क्वेश्चन्स 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करायचे आहेत. जे क्वेश्चन्स आपल्याला कॉन्फिडंटली येतात, दुसरं जे आहे ते ज्या क्वेश्चनमध्ये आपलं कन्फ्युजन आहे, आणि तिसरं जे आहे ते आपल्याला कुठली आयडियाच नाही किंवा हे क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्याला त्याचा ॲन्सर काय असेल किंवा काहीही कल्पना आपल्या माइंडमध्ये येत नाही, अशा टाईपचे क्वेश्चन. असे 3 टाईपमध्ये आपण हे क्वेश्चन्स डिव्हाइड करणार आहोत. तर हे कसं करायचं ते पुढे आपण बघूया. ॲक्च्युअल टेस्ट पेपर सॉल्व्हिंग. तर आपल्याला मागच्या वर्षीचा एखादा पेपर घ्यायचा आहे आणि सकाळी 9 वाजता हा पेपर सॉल्व करायला आपल्याला स्टार्ट करायचा आहे. तर सुरुवातीला जो आहे तो पेपर 1 आहे. पेपर 1मध्ये आपल्याला केमिस्ट्रीपासून स्टार्ट करायचं आहे. केमिस्ट्री हा सब्जेक्ट आपल्याला 30 मिनिटामध्ये कंप्लीट करायचा आहे. 30 मिनिटामध्ये आपल्याला 50 क्वेश्चन्स कंप्लीट करायचे आहेत. तर हे होऊ शकतं कारण केमिस्ट्री जो आहे तो थेरी सब्जेक्ट आहे. तर इझिली आपल्याला हा करता येईल. तर यातले काही क्वेश्चन्स आपल्याला कॉन्फिडंटली येतील. समजा त्यातले 50 पैकी 27 क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहेत आणि आपल्याला कॉन्फिडन्स आहे. 12 क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला कन्फ्युजन आहे आणि 11 क्वेश्चन्स असे आहेत की जे आपल्याला काही कळालेलंच नाही आहे. तर असे 11 क्वेश्चन्स आहेत. तर असे 30 मिनिटामध्ये सॉल्व करायचे. अजून आपल्याकडे दुसरा सब्जेक्ट आहे ह्यामध्ये फिजिक्स. तर फिजिक्स आपल्याला 45 मिनिटामध्ये फिजिक्स सॉल्व करायचं आहे. तर फिजिक्समध्ये देखील समजा 27 क्वेश्चन आपल्याला कॉन्फिडंटली आलेले आहेत. 12 क्वेश्चनमध्ये आपलं थोडंसं कन्फ्युजन आहे आणि जवळपास 11 क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला कळालेलेच नाहीत. तर अशा पद्धतीनं आपण फिजिक्स सॉल्व केलेलं आहे 45 मिनिटामध्ये. तर हे 30 + 45 तर आपले 75 मिनिट झालेले आहेत. अजून आपल्याकडे 15 मिनिट आहेत. तर ह्या 15 मिनिटामध्ये 10 मिनिट जे आहेत ते हे कन्फ्युजनवाले जे क्वेश्चन आहेत, 5 मिनिट केमिस्ट्रीचे कन्फ्युजनवाले क्वेश्चन, 5 मिनिट फिजिक्समध्ये जे काही कन्फ्युजनवाले क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन आपल्याला परत एकदा बघायचे आहेत आणि फायनल करायचं आहे. आणि शेवटच्या 5 मिनिटामध्ये जे नो आयडियावाले क्वेश्चन्स आहेत, म्हणजे जे क्वेश्चन आपल्याला कळालेलेच नाही आहेत, तर असे क्वेश्चन्स आपल्याला शेवटच्या 5 मिनिटामध्ये त्याला टिक मार्क करायचा आहे. कारण CETमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळं आपल्याला क्वेश्चन कळालेले जरी नसतील तरी आपल्याला त्याचं जे काही 4 पर्याय आहेत त्यातला एक पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर असं शेवटच्या 5 मिनिटामध्ये आपल्याला हे क्वेश्चन सिलेक्ट करायचे आहेत. हे आपण एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. आणि 90 मिनिटानंतर हा पेपर 1 ॲटोमॅटिकली सबमिट होईल आणि तुम्हाला आता पेपर 2 दिसायला चालू होईल. म्हणजे मॅथ्सचा पेपर दिसायला चालू होईल किंवा ज्यांचा PCB ग्रुप आहे त्यांना बायोलॉजीचा पेपर दिसायला चालू होईल. आता पेपर 1 आपल्याला दिसणार नाही, तो ॲटोमॅटिकली सबमिट झालेला आहे. तर मॅथ्समध्ये आपल्याला 90 मिनिटाचा वेळ आहे किंवा बायोलॉजी आहे तर 90 मिनिटाचा वेळ आहे. 75 मिनिटामध्ये आपल्याला हा पेपर सॉल्व करायचा आहे. मॅथ्स असेल किंवा बायोलॉजी असेल, 75 मिनिट्समध्ये आपल्याला हा पेपर सॉल्व करायचा आहे. तर समजा त्यामध्ये 27 क्वेश्चन, समजा आपण मॅथ्सचं एक्झाम्पल घेऊया. 50 क्वेश्चन्स आहेत, त्यातले 27 क्वेश्चन आपल्याला कॉन्फिडंटली येतात. आपण ह्या ठिकाणी ते क्वेश्चन नंबर टाकलेले आहेत. ज्या क्वेश्चनमध्ये कन्फ्युजन आहे ते क्वेश्चन नंबर ह्या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत. आणि ज्या क्वेश्चन आपल्याला समजलेलेच नाहीत किंवा ते क्वेश्चन वाचल्यानंतर काहीही आपल्या माइंडमध्ये आयडिया येत नाही, तर असे क्वेश्चन ह्या तिसऱ्या कॅटेगरीमध्ये त्याचे नंबर्स आपल्याला टाकायचे आहेत. अशा पद्धतीनं 75 मिनिटामध्ये सॉल्व करायचं आहे. नंतर आपल्याकडे 15 मिनिटाचा वेळ आहे. ह्या 15 मिनिटामध्ये 10 मिनिट जे आहेत ते कन्फ्युजनवाले जे क्वेश्चन आहेत, 12 क्वेश्चन्स आहेत कन्फ्युजनवाले, तर ते क्वेश्चन आपल्याला परत एकदा व्हिजिट करायचे आहेत आणि ते खात्री करून आपल्याला बघायचे आहेत. आणि शेवटच्या 5 मिनिटामध्ये जे क्वेश्चन नो आयडियावाले आहेत ते आपल्याला टिक मार्क करायचे आहेत. तर अशा पद्धतीनं 3 तासामध्ये म्हणजे 90 मिनिटामध्ये पेपर 1 आणि दुसरा 90 मिनिटामध्ये पेपर 2 आपल्याला सॉल्व करायचा आहे 9 ते 12 ह्या टायमिंगमध्ये. तर हे पेपर झाल्यानंतर आपल्याला 1 तास ब्रेक घ्यायचा आहे. 12 ते 1 ब्रेक घ्या.
नंतर 1 वाजता आपल्याला ह्या पेपरचे मार्क्स कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि जे क्वेश्चन रॉंग झालेले आहेत त्या क्वेश्चनला सर्कल करायचं आहे. तर आपण सुरुवातीला पेपर 1 बघणार आहोत. त्यामध्ये केमिस्ट्रीचा पेपर आपण परत घ्यायचा आहे. त्यामध्ये जे काही क्वेश्चन करेक्ट आहेत, असे 22 क्वेश्चन करेक्ट आहेत आणि 5 क्वेश्चन जे आहेत ते रॉंग झालेले आहेत. ज्या क्वेश्चन रॉंग झालेले आहेत त्या क्वेश्चनला मार्किंग करायचं आहे किंवा सर्कल करायचं आहे किंवा राउंड करायचं आहे त्या क्वेश्चनला. जे आपले कन्फ्युजनवाले क्वेश्चन होते त्यातले 8 क्वेश्चन करेक्ट झालेले आहेत आणि बाकीचे 4 क्वेश्चन जे आहेत ते रॉंग झालेले आहेत. तर जे रॉंग झालेले आहेत त्याला आपल्याला सर्कल करायचं आहे. नो आयडियावाले क्वेश्चन 11 होते, त्यातले 6 क्वेश्चन आपले करेक्ट आलेले आहेत. परंतु हे नो आयडियावाले क्वेश्चन आहेत, आपण सॉल्व केलेले नाही आहेत, आपण असेच टिक मार्क केलेले आहेत. त्यामुळं हे 11च्या 11 क्वेश्चन आपल्याला त्या क्वेश्चनला आपल्याला सर्कल करायचं आहे किंवा राउंड करायचं आहे. कारण हे क्वेश्चन आपण न विचार करता किंवा न वाचता न सॉल्व करता आपण टिक मार्क केलेले आहेत. त्यामुळे हे सर्वच्या सर्व क्वेश्चन आपल्याला परत एकदा सॉल्व करायचे, त्यामुळे त्याला सर्कल करून ठेवायचं आहे. तर असे आपल्याला कन्फर्ममधले 22 मार्क मिळालेत, कन्फ्युजनचे क्वेश्चनमध्ये 8 मार्क्स आणि नो आयडियामध्ये जे क्वेश्चन आहेत त्यामध्ये 6 मार्क, असे 36 मार्क्स आपल्याला केमिस्ट्रीमध्ये मिळालेले आहेत. त्यानंतर फिजिक्सचा पेपर घ्यायचा आहे आणि त्याचे आपल्याकडे जे काही ॲन्सर की आहे, सोल्युशन आहे त्याच्यासोबत चेक करायचं आहे आणि समजा त्यामधले आपण कन्फर्मवाले 27 क्वेश्चन होते, त्यातले 20 क्वेश्चन करेक्ट आलेले आहेत, 7 क्वेश्चन रॉंग आलेले आहेत. तर त्या 7 क्वेश्चनला मार्किंग करायचं आहे किंवा सर्कल करायचं आहे. कन्फ्युजनमध्ये 12 क्वेश्चन होते, 7 क्वेश्चन आपले करेक्ट आलेले आहेत. आपण एक ॲझ्युम करतोय आणि बाकीचे 5 क्वेश्चन जे आहेत ते रॉंग झालेले आहेत. तर त्या 5 क्वेश्चनला मार्किंग करायचं आहे. नो आयडियामध्ये 11 क्वेश्चन आहेत, 5 क्वेश्चन करेक्ट आलेले आहेत, परंतु ह्या 11च्या 11 क्वेश्चनला आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर अशा पद्धतीनं फिजिक्समध्ये 50 पैकी 32 मार्क्स आपल्याला मिळालेले आहेत. नंतर पेपर 2 घ्यायचा आहे. पेपर 2 मध्ये समजा PCM ग्रुप आहे, तर मॅथ्स आहे. तर मॅथ्समध्ये 50 पैकी आपले समजा 27 क्वेश्चन कन्फर्मवाले होते आणि त्यातले 21 क्वेश्चन करेक्ट आलेले आहेत, 6 क्वेश्चन रॉंग आलेले आहेत. तर या 6 क्वेश्चनला मार्किंग करायचं आहे. कन्फ्युजनमधले 6 क्वेश्चन रॉंग झालेले आहेत, त्याला देखील मार्किंग करायचं आहे. नो आयडियामध्ये 11 क्वेश्चन आहेत, त्या 11च्या 11 क्वेश्चनला आपल्याला मार्किंग करायचं आहे. त्यातले काही क्वेश्चन करेक्ट जरी आलेले असले तरी सर्व क्वेश्चनला मार्किंग करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला केमिस्ट्रीमध्ये एक क्वेश्चन 2 मार्काला असल्यामुळं असे 64 मार्क्स आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं आपण आपला जो काही मॉक टेस्ट आहे त्याचा स्कोअर कॅल्क्युलेट केलेला आहे. तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स मिळून आपल्याला 132 मार्क ह्या ठिकाणी मिळत आहेत. म्हणजे आपल्याला स्कोअर किती येतोय तो बघायचा आहे. 132 येत असेल म्हणजे जवळपास 96-97 प्लस आपला पर्सेंटाईल जो आहे तो ह्या ठिकाणी येणार आहे. तर आता हे जे क्वेश्चन रॉंग झालेले आहेत त्याला आपल्याला टार्गेट करायचं आहे. तर हे जे काही क्वेश्चन रॉंग झालेले आहेत ते 2 ते 5 3 तासामध्ये हे क्वेश्चन किंवा एखाद्याला 1 तास लागू शकतो, 2 तास लागू शकतो किंवा 3 तास किंवा त्यापेक्षा जास्ती वेळ जरी लागत असेल तर आपल्याला तेवढा वेळ ह्यासाठी द्यायचा आहे. तर हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. ह्याचं सोल्युशन आपल्याकडे आहे. मागच्या वर्षीचा आपण पेपर घेतलेला आहे, त्यामुळे त्याचं सोल्युशन देखील आपल्याकडे आहे. तर हे सोल्युशन बघायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि ते आपल्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचं आहे. हे सॉल्व करत असताना त्या क्वेश्चनमध्ये काही ट्रिक असेल, काही शॉर्टकट आपल्याला समजत असेल, काही नवीन फॉर्म्युला किंवा नवीन मेथड आपल्याला जर कळत असेल तर अशी शॉर्टकट, अशी मेथड किंवा असं काहीतरी फॉर्म्युला आपल्या शॉर्ट नोटमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. हे क्वेश्चन रॉंग झालेले आहेत, आपण त्याचं सोल्युशन बघत आहोत आणि नवीन काहीतरी समजतं आहे आपल्याला. आपल्याला जे माहिती नाही आहे त्यामुळंच आपले हे क्वेश्चन रॉंग झालेले आहेत. तर नवीन माहिती आपल्याला मिळत आहे, तर अशी ही नवीन माहिती आपल्या शॉर्ट नोटमध्ये ॲड करायचं आहे आणि हे क्वेश्चन्स सोल्युशन बघत बघत आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तर असे केमिस्ट्रीमध्ये 20 क्वेश्चन्स आहेत. कन्फर्ममधले 5 क्वेश्चन आपले रॉंग झालेले आहेत. कन्फ्युजनमधले 4 क्वेश्चन, 5 आणि 4 9 आणि हे नो आयडियावाले 11 क्वेश्चन, 9 आणि 11 असे 20 क्वेश्चन केमिस्ट्रीचे आपल्याला परत एकदा सॉल्व करायचे आहेत.
सोल्युशन बघत सॉल्व करायचे आहेत आणि त्यामध्ये जे काही नवीन माहिती आहे ती माहिती आपल्या शॉर्ट नोटमध्ये ॲड करायची आहे. हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या शॉर्ट नोटमध्ये ही इन्फॉर्मेशन ॲड करणं. जर आपण करत नसाल तर आपला पेपर सॉल्व करून काही उपयोग नाही. फिजिक्समध्ये देखील असेच 23 क्वेश्चन आपण मार्किंग केलेले आहेत आणि हे क्वेश्चन सॉल्व करत असताना सोल्युशन बघायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि आपल्या शॉर्ट नोटमध्ये ह्याच्या ट्रिक्स किंवा फॉर्म्युला किंवा नवीन काय माहिती आपल्याला ह्यामध्ये दिसत असेल तर ती ॲड करायची आहे. मॅथ्समध्ये असे 23 क्वेश्चन्स आहेत. ह्याचे देखील क्वेश्चन्स आपल्याला सोल्युशन एक क्वेश्चनचं सोल्युशन बघायचं आहे आणि तो क्वेश्चन सॉल्व करायचा आहे आणि आपल्या शॉर्ट नोटमध्ये जे काही ॲडिशनल माहिती आहे, महत्त्वाची माहिती आहे ती ॲड करायची आहे. तर अशा पद्धतीनं हे 66 क्वेश्चन आपल्याला सोल्युशन बघत सॉल्व करायचे आहेत आणि शॉर्ट नोटमध्ये ह्याची इन्फॉर्मेशन किंवा शॉर्टकट, फॉर्म्युला जे काही आपल्याला लक्षात येतं आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. तर हे सर्वांनी करायची आहे आणि ह्यासाठीच आपल्याला वेळ जो आहे तो लागणार आहे. पेपर तर आपला 3 तासात सॉल्व होईल, परंतु त्या पेपरचं ॲनालिसिस, कुठले क्वेश्चन रॉंग झालेले आहेत आणि त्या क्वेश्चनला आपल्याला टार्गेट करायचं आहे, त्याला परत सॉल्व करायचं आहे. त्यासाठी आपल्याला जो आहे तो ॲडिशनल वेळ लागणार आहे. तर हे आपण क्वेश्चन सोल्युशन बघत एक क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. त्यानंतर परत एक ब्रेक घ्यायचा आहे. 5 ते 6 असा एक तासाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि परत 6 वाजता परत तोच क्वेश्चन पेपर घ्यायचा आहे आणि जे क्वेश्चन रॉंग झालेले आहेत ते आता न बघता आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आपण पूर्वी जो आहे तो एक क्वेश्चनचं सोल्युशन बघितलेलं आहे आणि तो सॉल्व केलेला आहे. परंतु आता जे आहे ते आपल्याला रिसॉल्विंग करायचं आहे विदाऊट लुकिंग इनटू ॲन्सर. आपण एकदा सॉल्व केलेलं आहे बघून, त्यामुळं आता परत बघायचं नाही आहे. आता आपल्याला न बघता हे जे काही क्वेश्चन रॉंग झालेले आहेत हे न बघता सॉल्व करता यायला पाहिजे. तर आपण डायरेक्ट क्वेश्चन घ्यायचं आहे. आपण ऑलरेडी मार्किंग केलेलं आहे रॉंग क्वेश्चन कुठले झालेले आहेत, तर ते क्वेश्चन परत घ्यायचं आहे आणि विदाऊट लुकिंग इनटू द सोल्युशन बघायचं नाही आहे आता आणि डायरेक्ट क्वेश्चन वाचून आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर अशा पद्धतीनं रिसॉल्विंग करायचं आहे आपल्याला. त्यासाठी मग आपल्याला 2 तास लागतील किंवा 3 तास लागतील, तर तेवढा वेळ आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे. तर यामध्ये आपण केमिस्ट्रीचे 20 क्वेश्चन परत एकदा सॉल्व केलेत. फिजिक्सचे 23 क्वेश्चन परत सॉल्व केलेले आहेत आणि मॅथ्सचे 23 क्वेश्चन परत सॉल्व केलेले आहेत. असे 66 क्वेश्चन परत सॉल्व केलेले आहेत. हे परत सॉल्व केलेले क्वेश्चन करेक्ट आहेत का परत एकदा चेक करायचं आहे. आपण आता न बघता सॉल्व केलेले आहे. हे न बघता सॉल्व केलेले क्वेश्चन्स करेक्ट आहेत का? जर ह्याच्यामधले समजा 20 क्वेश्चन परत रॉंग होतील. जर जेवढे क्वेश्चन रॉंग होतील तेवढे क्वेश्चन परत आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तर ही टेक्निक आपल्याला फॉलो करायची आहे आणि आपला अशा पद्धतीनं टेस्ट पेपर 1 किंवा डे 1चा जो शेड्यूल आहे तो कंप्लीट झालेला आहे. तर डे 2ला परत सकाळी 6 वाजता उठायचं आहे आणि आपला शेड्यूल जो आहे तो आता जसा मी सांगितला त्या पद्धतीनं फॉलो करायचं आहे. मॉक टेस्ट 2 किंवा टेस्ट पेपर 2 दुसरा टेस्ट पेपर आपल्याला परत सॉल्व करायचा आहे आणि त्याचं ॲनालिसिस करून जे क्वेश्चन रॉंग होतील त्याला एकदा सोल्युशन बघत सॉल्व करायचं आहे. दुसऱ्या वेळेस सोल्युशन न बघता आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तरी जरी नाही झाले तर तिसऱ्या वेळेस परत हे जे रॉंग झालेले आहेत ते क्वेश्चन परत एकदा अटेम्प्ट करायचे आहेत. असं करत आपल्याला हा पूर्ण दिवस जो आहे, जे क्वेश्चन आपले रॉंग झालेले आहेत त्या क्वेश्चनला टार्गेट करायचं आहे आणि ते करेक्ट कसे सॉल्व करता येतील ह्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर असं आपण प्रत्येक दिवशी एक पेपर सॉल्व करायचा आहे. मिनिमम 10 पेपर आपल्याला कमीत कमी कुठल्याही परिस्थितीमध्ये सॉल्व करायचे आहेत. तरच आपल्याला जो आहे तो चांगला स्कोर येणार आहे. ज्यांचं रिव्हिजन झालेली आहे, स्टडी झालेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्यायचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीनं आज आपण MST-CET 2025 ह्या एक्झाममध्ये चांगला स्कोर मिळवण्यासाठी काय स्ट्रॅटेजी यूज करायची, शेवटच्या काही दिवसामध्ये कशा पद्धतीनं हे मॉक टेस्ट द्यायचे, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं, रॉंग जे क्वेश्चन आहेत ते कशा पद्धतीनं सॉल्व करायचं हे आज आपण बघितलेलं आहे.
अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.